आणि आता फिट कापा या. हॅलो हो हो केलेला फोन मला व्हॉट्सअपला पाठवा. युद्ध मास्टर आहेत. खाली शिकावं नाही तर बस नवाले आज हॉटेल मयूर व स्नॅक सेंटर यांच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आम्ही लहानपणापासूनच ज्यांचं कार्य पाहतोय असे टंगबापू, तसेच आमचे मित्र गणेश, भगवानराव ठोंबरे, नितीन वायदंडे अध्यक्ष आणि सर्वच आपण तेवढंच मला तोलामोलाचे महत्त्वाचे आहात, ज्यांचं आमच्या हृदयात त्यांचं स्थान आहे. आज या छोटेखानी कार्यक्रम प्रसंगी एक होतकरू युवक या खेडबुद्रुक गावातील सुपुत्र जे आमच्या संस्थेत सुद्धा कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करतात, आज त्यांनी स्वतःचं एक नवीन छोटंसं दालन इथं हॉटेलचं उद्घाटन कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी त्यांचा आजवरचा प्रवास मी पाहिला असता एक कला त्यांच्यात आहे. जी कला अशी आहे की त्यांनी जिथं आत्तापर्यंत या व्यवसायात काम केलं आहे, त्यांच्या कामाची एक चांगली घडी त्यांनी उभारलेली आहे. एक आनंदाचा क्षण की सर्वांच्या घड्या उभारल्यानंतर त्यांनी स्वतःची आज एक पिढी उभी केलेली आहे. या पिढीच्या माध्यमातून त्यांनी एक चांगला संदेश पण दिलेला आहे की जेवढं आवश्यक आहे तेवढंच जेवा, भूक आहे तेवढंच खाणे, प्रकृतीची भूक आहे, एक चांगला संदेश पण दिलेला आहे. आणि अन्नदान अगदी नाममात्र शुल्कात त्यांनी देण्याचा एक चांगला संकल्प करून या ठिकाणी एक छोटंसं हॉटेल उभं केलं आहे. त्यांच्या या व्यवसायाच्या उद्घाटन निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो. या पुढील काळात त्यांची उन्नती, प्रगती, भरभराटी या माध्यमातून हो, राजकीय सामाजिक क्षेत्रात त्यांना प्रगती मिळो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. इथं उपस्थितांना विनंती करतो की आपल्यातलाच एक सवंगडी आज आपल्यासमोर उभारतोय, आपण सगळ्यांनी त्याला पाठबळ द्यावं, त्याला प्रोत्साहन द्यावं, त्याच्यामागं ठाम उभं राहावं. आणि त्यांनाही विनंती करतो की आपल्या व्यवसायाची गनिमा चांगली राहावी, कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये, या पद्धतीने त्यांनी या गावात आपली वाटचाल करावी अशी शुभेच्छा देतो. थांबतो.